हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आहे हनुमान जयंती, तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळचे ना 11:15 वाजले आणि सकाळी 11च्या पुढे मी व्हिडिओला सुरुवात केली. तर इथं माझी सर्व काही तयारी झाली, ऑफिसला जायला निघाले. बघा इथं पिशवी घेतली आहे, तिच्यामध्ये पुन्हा एक दुसरी पण पिशवी घेतली आहे. आजचा वार आहे गुरुवार आणि उद्याचा वार शुक्रवार. तर उद्या मला सुवासनी जेवू घालायचे आहे. चैत्र महिना चालू आहे आणि मग म्हटलं चला, माझ्या घराचं पण काम पूर्ण झालं आहे, तर मग म्हटलं आता मस्तपैकी सुवासनी जेवू घालूया. आणि एखाद्या दिवशी ना मग सत्यनारायण पूजा करील. तर उद्या मला सुवासनी जेवू घालायचं आहे. तर मग तेच आज काय जे काही लागणारं सामान आहे ना, आता ऑफिसला चालले आणि ऑफिसमधून येता येता आहे ना जे काही उद्याचं सुवासनींचं सामान आहे ते सर्व काही घेऊन येईल, म्हणजेच पूर्वतयारी करून ठेवील, म्हणजे उद्या माझी काही धावपळ वगैरे होणार नाही. तर मी सकाळीच फोन करून ज्या काही सुवासनी मला जेवायला सांगायच्या होत्या त्यांना फोन केला, त्यांना आमंत्रण देऊन टाकलं आहे. आणि मग म्हटलं चला आता उद्याच्या तयारीला लागूया. तर आता सगळं काय आता ऑफिसमध्ये गेले ना का मग वेळात वेळ काढून आणि गावामधून जे काही नारळ वगैरे सर्व काही लागणारं सामान वगैरे घरी घेऊन येईल, म्हणजे उद्याला मग मला फक्त स्वयंपाक करायला लागेल. तर आज संध्याकाळी आई पण येणार आहे. आईला म्हटलं तू पण ये, तर आई येणार आहे मला मदतीला पण आणि सुवासीन म्हणून पण येणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आता निघते ऑफिसमध्ये, आधी कॉलेजला गेला आहे. घरातले कामं आवरलेत, 2-4 भांडे आहेत किचनवरती घासायचे. किचन स्वच्छ धुतलं आहे पण भांडे बाकी आहेत. मग म्हटलं ठीक आहे असू दे, भांडे ना आल्यानंतर संध्याकाळी वगैरे घासील. तर चला, हे बघा किचनवरती थोडेसे भांडे ते संध्याकाळी वगैरे घासील 4 वाजता 5 वाजता आले का. आणि मला आजच एका ताईंची कमेंट आली आहे का ताई किचनच्या खिडकीत तुम्ही मस्त असे ते मातीचे बोळके ठेवलेत ना ते दाखवा. तर बघा ताई असे ते रिकामे पण त्याच्यावर डिझाईन आहे ना, त्याच्यामुळे मी किचनच्या खिडकीत ठेवले. दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनला आपण आणतो ना बोळके पूजेसाठी, ते बोळके आहेत आणि रिकामे त्याच्यावर मस्त अशी डिझाईन आहे. मग मी असं एक काय म्हणतात कलरफुल ती जागा दिसावा, त्यामुळे मी ते ठेवले. तर बघा इथे ठेवलेले आणि हे पण आहेत, हे दिवाळीचेच आहेत. तर असे मी ठेवले, ते जरा स्वच्छ करायला लागतील किंवा त्यांना कलर पण द्यायला लागेल. हे अजूनच छान दिसतात. हे यंदाच्या दिवाळीचे, ते मागच्या वर्षीच्या दिवाळीचे आहेत. तर बघा असे रिकामे आणि एका एक असे मी ठेवलेत. बघा मस्त दिसतात ना, डिझाईन असल्यामुळे ते छान दिसू राहिले. त्याच्यामुळे मी ते असे एका कोपऱ्यामध्ये ठेवले आणि तिकडचे पण कोपऱ्यामध्येच ठेवले. आता मी संध्याकाळचे 5:30 पावणे 6ला तुम्हाला भेटते. तर ऑफिसमधून आले, अजून मी चहासुद्धा घेतलेला नाही, फ्रेश पण झाले नाही. पण आल्याबरोबर आहे ना आधी गिरणीमध्ये गव्हाचं दळण दळायला लावलं आहे. आणि बाहेरचं वातावरण बघा, असं पावसाचं वातावरण झालं आहे, एकदम आभाळ भरून आलं आहे, असं वाटतं पाऊस हवा सुटली आहे आणि पावसाचं पण वातावरण झालं आहे. तर चला आज मी चूल पेटवणार आहे, चुलीवरती रांगोळी काढते. परवाच्या दिवशी ब्लँकेट धुतले होते, तर अजून आहे ना ते बेडवरती घड्या घालून ठेवले होते, तर ते तिथंच होते. तर मग म्हटलं चला आज बेडमध्ये ठेवून देऊया, कारण वापरायचे नाही आणि वरती ठेवायचं तर तो एक पसाराचा असतो. गावातून येताना मी जे काही उद्या सुवासिनींना लागणारं सामान होतं ते सर्व काही घेऊन आले, पिशव्यांमध्ये आहे. तर ते म्हटलं मी तुम्हाला दाखवील. तर पूर्ण व्हिडिओ झाला पण ते काही मला दाखवायला वेळ मिळाला नाही. तर आता आहे ना तो उद्याच्याच व्हिडिओमध्ये जे काही मी आणलेल्या वस्तू आहेत ना त्या दाखवणार आहे. तर बघा इथे ना आता गव्हाचं दळण दळायला लावलं आहे. गव्हाचं पीठ होतं पण मी म्हटलं चला मस्तपैकी आता उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, तर ताजं पीठ दळूया. कारण कसं घरी गिरणी आहे त्याच्यामुळं मग वाटलं मला. तर इथे ना आता पुन्हा मी गव्हाचं दळणच लावलं आणि इथे ना सकाळीच पोचारून घेतली होती. तर आता मस्तपैकी चुलीवरती रांगोळी काढते आणि मला आज चुलीवरतीच पुरणाची डाळ शिजवायची आहे. तर मस्त आज चुलीवर रांगोळी काढली. आणि मी चुलीवरती रांगोळी काढताना आहे ना मला आमच्या आईंची आठवण आली, म्हणजेच माझ्या सासूबाईंची. आमच्या आई ज्यावेळेस मी गावाला राहायचे ना तर आम्ही चुलीवर स्वयंपाक बनवायचो आणि मला चुलीवर स्वयंपाक बनवायला आवडतो. तर त्या मला म्हणायच्या, शारदा आपण स्वयंपाक करताना चूल भानूस पोचारून घ्यायची, तिच्यावरती मस्त रांगोळी काढायची. तर आमच्या आईंपासून मला चुलीवरती रांगोळी काढायची सवय लागलेली आहे. तर हे काही सवया माझ्या आहेत ना, तर ह्या पहिल्यापासूनच्या
सवय आहे का आत्ता व्हिडिओमुळंच सवय असं नाही, तर ही रांगोळी काढायची सवय आमच्या आईंपासून आहे. आमच्या आई आहे ना दररोज संध्याकाळी ना, म्हणजे ती मला सवय लागली होती का झोपायच्या आधी चूल बांधून पोचारायची, तिच्यावरती रांगोळी काढायची आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला चूल आपली तयार असं राहायचं. तर खरंच मला आहे ना ज्यावेळेस मी चुलीवर रांगोळी काढत होते ना, तर आमच्या आईंची मला आठवण आली. तर म्हटलं आई पण आहे ना मला अशाच सांगायच्या. तर इथे ना मी आता चुलीवरती रांगोळी काढली आणि चूल पेटवली. चूल पेटवताना आहे ना मी मेन कापड घेतलं होतं, म्हणजेच प्लास्टिकची पिशवी घेतली. पण मग माझ्या लक्षात आलं का आधीने डिझेल ठेवेले चूल पेटवण्यासाठी. मग मी डिझेलनी चूल पेटवली. त्याच्यानंतर चुलीची पूजा केली, चुलीला हळदी कुंकू लावलं आणि आता चुलीवरती हे पातेलं ठेवायचं आहे. तर त्या पातेल्याची लेव घेतली, म्हणजेच पातेलं काळं होणार नाही. तसंच पातेलं ठेवलं ना तर बाहेरून पूर्ण काळं होईल आणि मग घासायला पण येणं खूप त्रास होतो. तर माती अशी ओली करून घेतली आणि पातेल्याची लेव घेतली. आता चुलीवर पातेलं ठेवलं आणि गरम पाणी करायला ठेवते पुरणाची. आता उद्याला सुवासिनींचा स्वयंपाक करायचा आहे, तर पुरणपोळी बनवायची आहे. तर मग म्हटलं चला पुरण आजच तयार करून ठेवू. बाहेर मस्त अशी चूल पेटवली आणि चुलीवरती पुरण शिजवणार आहे. तर 2 किलो चणा डाळ आणली आहे. तर तोपर्यंत मी डाळ घालून देते शिजल तोपर्यंत. एकीकडे भांडे पण घासायचे आणि आई पण येऊ राहिले. तर तोपर्यंत पाणी तापायला ठेवले. पाणी पण मस्त तापलंय. चुलीवरती खूप छान पुरणाची डाळ शिजते आणि पोळ्या पण खूप मस्त होतात चुलीवर डाळ शिजलेल्या पुरणाच्या. दोन किलोतून एवढी डाळ ठेवते. ही पावशेर डाळ आहे बघा. पॅकेटची डाळ किती छान असते. किचनवरती अजून भरपूर भांडे. पुरणाची डाळ घालतो त्यावेळेस कधी असं हिरव्या कलरचा डाळीचा दाणा असला ना तर तो काढून घ्यायचा. आता याच्यामध्ये एक सुद्धा नाही, हिरवा म्हणा किंवा काळा तलकराचा असला तर तो घेतली म्हणजे टोकरीमध्ये ना छान डाळ धुता येईल. तर चला आता धुवून घेते. 2 किलोला थोडी डाळ काढून ठेवली होती, पण परत माझ्या मनात आलं का नको 2 किलोच्या 2 किलो डाळ घालून देऊया, कमी पडायला नको. तर मग मी पूर्ण 2 किलो इथं चणा डाळ घेतली. आता ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. पातेल्यामध्ये पाणी पण गरम करायला ठेवले. तर पाणी छान असं तापत आलंय. पाण्यावरती झाकण ठेवले आणि डाळ बघा किती मस्त झालेला आहे. एवढं भारी वाटू राहिले ना. पण माझं लक्ष ना पूर्ण कलरकडे, का कलर तर काळा नाही ना होणार असं माझ्या मनात सारखं भीती वाटत होती. तर मी यांना बाहेर बोलवलं, म्हटलं बघा ना नाही तर कलर जायचा काळा वगैरे होऊन. ते म्हणे नाही होणार. डाळ उडदाची सफेद डाळ आहे, 2.5 किलो आहे आणि मला ना आता पापड पण बनवायचे आहे. आई आली येणार आहे तर मग म्हटलं चला पापड सुद्धा बनवून घेऊया. तर आत्ताच गव्हाचं दळण दळलं. ते गव्हाचं दळण मी कशासाठी दळलं का चला उद्या सुवासिनी जेव घालायचे आहे. तर मग छान अशा ताज्या ताज्या पिठाच्या पोळ्या करता येतील. आणि आई म्हणे का शेवया पण बनवायच्या आहे. तर मग म्हणून मी ते गव्हाचं दळण दळलं. नाही तर पीठ होतं घरामध्ये, मग म्हटलं असू दे. मस्त ताज्या गव्हाच्या आहे ना, ताज्या पिठाच्या पुरणाच्या पोळ्या एकदम छान येतात. आता गिरणी स्वच्छ पुसून घेते आणि त्याच्यानंतर ना ही चणा डाळ उडीद डाळ दळून घेते बघा. 150 रुपये किलोने आणले 2.5 किलो पापडासाठी. तर आता ना ही डाळ निवडून घ्यायची आहे आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने ना स्वच्छ पुसून घ्यायचंय, म्हणजे तिला जी पावडर म्हणा किंवा जे पीठ वगैरे दिसतं ना ते निघून जाईल, म्हणजे पापड पण एकदम छान होतात. तर तोपर्यंत ना आता इथं सुपामध्ये ओतून घेते. आई येतेच तोपर्यंत मी गिरणी पुसून घेते. अजून स्वयंपाक नाही, 7:15 वाजले संध्याकाळचे आणि किचनवरती भांडे पण आहेत तर ते घासायचे. तर बघा पांढरी शुभ्र अशी डाळ आहे. तर आई म्हणे उद्या सुवासिनींचा कार्यक्रम झाला का लगेच आपण पापड करायला घेऊ. तर बघूया आता कसं होतंय ते. हे बघा एवढं गव्हाचं पीठ दळलं. आता जरा वेळ हे उघडच ठेवायचंय, झाकून लगेच ठेवायचं नाही, बंद करून म्हणजे झाकण ठेवून बंद करायचं नाही. नंतर काय होतं पीठ गरम असलं ना का त्याच्या गठ्ठे तयार होतात. त्याच्यामुळे जरा वेळ असंच ठेवते.
अशी काही कामं मी करून घेऊ राहिले ना तर ही माझी उद्याची पूर्वतयारी आहे. उद्या म्हणजे माझी जास्त धावपळ होणार नाही. सगळ्यात मेन म्हणजे पुरणाचं काम असतं. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर पुरणाचं सगळ्यात मेन काम असतं का डाळ शिजवणं, पुरण तयार करून ठेवणं. कारण पुरण तयार करायला खूप वेळ लागतो. तर हे बघा आई आली, आत्ताच आई आली. आई आल्यानंतर मी चहा ठेवला, आईने चहा घेतला आणि लगेच तिने डाळ मी टाकली होती शिजायला तर तिने बघायला आली. ती म्हणे बरं झालं चल मी यायच्या आधी तू डाळ तरी घालून दिली. तर मग म्हटलं तोपर्यंत तुला तो डाळ शिजून राहील ना, त्याच्यामुळंच मी म्हटलं डाळ शिजायला टाकली. किती पुढे आणल्या बाई? 2 मसाल्याच्या आणल्यात आणि 2.5 किलो डाळ. हां रामबंधू हिने इथे डाळ टोकरीत ओतून घेतली आणि ती म्हणे अशी चोळून घेते, कॉटनच्या कपड्याने चोळली ना का त्याच्यातली पावडर वगैरे निघून जाते. आता मी ना इथे जळगाव स्पेशल वांग्याचं भरीत करणार आहे. तर सफेद वांगे ते धुवून घेतले आणि त्यांना ना असे सुरीने टोचे मारून घेतले. आता तेल लावते आणि तव्यावरती भाजायला ठेवते. चुलीवरती तेवढी डाळ शिजव, मी भांडे घासते. हां देतो कपडा, तर चिकट झाला असेल ना. नको 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 थांब, तिथं नको ठेवू, बाहेर नको ठेवते. ही बोललाय खरपूस पडले, चुलीतच कांदे भाजायचे का मस्त इंगोळ पडलाय चुलीत. हां भाकरी करायची आम्हाला, डाळ शिजून द्या आधी. हो काय कांदे मी त्या दिवशी ना 2 किलो कांदे आणले होते. मग आज काय मी म्हणलं नको कांदे घ्यायला. माझ्याकडं भरपूर आहे. कुठे घरी झाड आहे का? मग माझ्यामध्ये मग मी का घरूनच आणलं होतं. हळूहळू हळू तापली ना कढई. हा आई आली आली आईचं मोठं दादा झालं बाबू माझ्या पक्षी येतील. अरे बा पूर्णाची डाळ टाकली उद्याला. कुठं अरे उद्वास नाही जेवण घालायचंय का म्हणून तर आले बाबांनी. म्हणून तर आई आली. नाही तर आईला एकीकडे डाळ पण शिजू राहिले आणि एकीकडे ना आता आई म्हणे का चुलीमध्ये ना कांदे पण भाजायला टाकते. खूप मस्त असा इंगोळ पडला आहे चुलीमध्ये. तर आई म्हणे पाट असेल तर बाई पाट दे बसायला. आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे ना तिला असं खाली बसता येत नाही. इकडनं कांदे आता दूध थांबतो का? धूर नाही झालं पाहिजे, नाही तर एवढं कल. हा ना माझा धुते घर काळं होईल तिकडे लागले. यांना नाही आनंद झालाय चुलीचा. शिजली ओतून घ्यायचं पाणी वगैरे मला जरा शिजून घ्या का वाटायला. हा पण मग ओतायची का? नको अजून थोडी शिजून देते ना. गुळ फोडलाय का? नाही फोडायला सुरी. मस्त डाळ पण शिजत आली आहे. तर इथे ना 1.5 किलो गूळ आणला. तर 2 किलो डाळीसाठी 1.25 किलो गूळ घेतला आहे. आता तो ने बारीक करून देते गूळ, म्हणजे डाळीमध्ये टाकायला तर एकदम परफेक्ट माप आहे का 2 किलो डाळीसाठी 1.25 किलो गूळ. तर आता ना इथं गूळ बारीक करून देते. तोपर्यंत आईने ना थोडीशी डाळ काढून ठेवली सारासाठी. साराला लागणार आहे ही डाळ. अजून टाकायचे दुसरी आणते.
आता इथं डाळ शिजली आहे तर डाळीतलं जे पाणी आहे ना ते ओतून घ्यायचं आहे. हे पाणी सारासाठी लागतं आहे. खूप मस्त डाळीच्या पाण्याचा सार होतो. ह्याच पाण्याचा सार करायला लागतो आणि जर थोडंफार पाणी लागलं आपल्याला तर दुसरं पाणी घ्यायचं गरम करून. तर इथे ना सर्व डाळीतलं पाणी काढून घेतलं. असं चाळण ठेवायची आणि चाळणीमध्ये ना डाळ काढून घ्यायची म्हणजे सर्व त्याच्यातलं पाणी आहे ना खाली पातेल्यात येतं. तर आता इथे ना पातेलं पुन्हा डाळीचं चुलीवरती ठेवलं आणि गूळ बारीक करून दिला होता. तर आईने तो गूळ डाळीमध्ये टाकला आहे. आता व्यवस्थित गूळ आणि डाळ एकजीव करून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित शिजून द्यायची पुन्हा आपल्याला एकदा ही डाळ आणि एकदम मस्त असं एकजीव झाला ना का मग पुरण तयार करायचं आहे. तर हे बघा कसे झोक्यावर बसले. यांना खूप भारी वाटतंय चुलीवरती स्वयंपाक बनवलेला. मला नेहमी म्हणतात बनव ना शारदा काहीतरी चुलीवरती. चूल मांडल्यापासून तर किती वेळेस सांगून झालं आहे त्यांचं पण काही वेळच मिळत नव्हता. तर शेवटी आज पुरणपोळीच्या स्वयंपाकाला योग आला आहे चूल पेटवायची. तर आता आहे ना करत जाईल म्हटलं सुट्टीच्या दिवशी वगैरे जसं आपल्याला वेळ मिळेल ना तसं चुलीवरती करीत जाईल स्वयंपाक. बघा इथे स्टीलच्या पातेल्यामध्ये सारासाठी डाळीचं पाणी काढून ठेवलं आहे. तर आता आहे ना इथं आई तर इथे डाळीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि वेलची टाकायची आहे. त्याच्यानंतर जायफळ टाकायचं आहे आणि सुंठ टाकून घ्यायची. तर सुंठ पावडर आहे माझ्याकडे तर सुंठ पावडर टाकून घ्यायची आणि जायफळ जरा किसून घेते. तर एक जायफळ टाकलेलं आहे. खूप मस्त पुरण होतं आहे. मीठसुद्धा टाकायचं आहे चवीनुसार. तर इथे नाही आता डाळ शिजवून घेते. ती खालून लागून पण द्यायची नाही पातेल्याला नाही तर आहे ना पुरण काळपट येतं. त्याच्यामुळे ना खाली असं जळलं नाही पाहिजे पातेलं. तर सतत असे हलवत राहायचे म्हणजे डाळ आणि गूळ एकजीव होतो. पुरणपोळीसाठी पुरण कसं तयार करायचं ही पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे बघा सतत असं हलवत राहायचे. थोडंसुद्धा खाली पातेल्याला डाळ लागून द्यायची नाही आहे नाहीतर गूळ टाकला ना का मग पातेल्याला डाळ लागते. आणि इतकी छान अशी हवा सुटली ना तर अक्षरशः घरात पण जायची इच्छा होत नाही. तर आता मी प्रयत्न करणार आहे का जास्तीत जास्त स्वयंपाक हा चुलीवरतीच करायचा कारण खूप भारी वाटू राहिलं. एवढी मस्त हवा सुटली थोडंसुद्धा गरम होत नाही. इथे जायफळ सुंठ पावडर आणि वेलची टाकली आहे. तर आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आईने असं आहे ना कपड्यांनी पातेलं धरलं आहे. शिजली तर आईने डाळ खाली उतरून ठेवली आणि तिला वाटलं तवा गार आहे का काय तर ती चुलीवर ठेवणार होती. पण तवा मी असा चुलीच्या बाजूला ठेवला होता ना तर तवा गरम असल्यामुळे ना आईचा हात पण चटकला. ती म्हणे मी आता नागलीच्या भाकरी ना चुलीवरतीच बनवते आणि तुला काय काम असेल ना ते घरामध्ये तू काम कर. तर इथे ना आईने आता नागलीच्या भाकरी बनवायला घेतल्या आणि गूळ टाकून बघा मस्त अशी डाळ इथे तयार झाली पुरण करण्यासाठी. तर ती म्हणे दे मी बसल्या बसल्या ना चुलीवरतीच नागलीच्या भाकरी करते. तर माझ्याकडे ना लोखंडी तवा आहे. तव्यावरती पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि ते पाणी पिठामध्ये ओतून घ्यायचं. त्याच्यानंतर नागलीच्या भाकरी करायच्या आहे. तर इथे ना मी आता मध्ये भाजी बनवायला घेतली आहे. जळगाव स्पेशल वांग्याचं भरीत बनवते. तर छान असे वांगे भाजले होते आणि मी म्हटलं चला आता मी भाजी बनवते. इकडं आईच्या भाकरी चालू आहे. अजून भरपूर कामं आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळलंच मी कोणते कामं केले. तर आईने बघा मस्त अशा चुलीवरती भाकरी केल्या आणि खूप खरपूस भाकरी भाजली आहे. अशी चुलीला लावूनसुद्धा भाकर भाजली खूप मस्त वाटतंय. तर आता मी ना करत जाणार आहे चुलीवरती स्वयंपाक भाकरी वगैरे संध्याकाळचा सकाळचा नाही पण संध्याकाळचा स्वयंपाक शक्यतो मी आता चुलीवरतीच करीत जाईल. फक्त माझा कलर काळा नाही झाला पाहिजे एवढंच बाकीचं दुसरं काही नाही. आणि किचनमधून पण चूल दिसते ना त्याच्यामुळे काही नाही वाटत. घराचा कलर दिलाय नाही तर मला असं वाटतं का चुलीमुळं नाही तर माझ्या घराचा कलर जायचा काळा वगैरे होऊन. आणि घराचा कलर तर आपण काही सतत देऊ शकत नाही. पण खरंच काळं नाही होणार मम्मी हां मग करीत जाईल मी कधी मला वाटलं हां नाही तर कसा एवढा घराचा भारी कलर जायचा खराब नाही ना दूर नाही ना राहणार. मग करीत जाईल असं कधीतरी वाटलं सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार हां तिथंच इंगोळे हाय मम्मी. कढईमध्ये तेल टाकलं होतं जिरा टाकून घेतला आणि शेंगदाणे टाकले होते. मस्त शेंगदाणे खरपूस असे तेलामध्ये भाजून घेतले परतून घेतले. त्याच्यानंतर कांदा पात टाकली आणि तीसुद्धा छान अशी परतून घेतली. लसूण हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घेतली होती ते टाकलं आणि छान सर्व मिक्स करून घेतलं. कांदा पात जरा तेलामध्ये शिजून दिली. त्याच्यानंतर मग
वांगे जे भाजले होते ना ते व्यवस्थित असे मिक्स केले आणि कढईमध्ये टाकून घेतले. वरतून कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, तेल जरा जास्त वापरायचं. हे जळगाव स्पेशल वांग्याचं भरीत बनवतो ना त्याला जरा तेल जास्त लागतं. खूप छान होतं, मला आवडतं, त्याच्यामुळे ना शक्यतो मी करते. साठी कांदे चुलीमध्ये भाजले होते, खोबरं चुलीमध्ये भाजलं होतं. तर आईने ना आता ते सर्व काही मसाले तव्यावरती व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं. सारासाठी लागणारा मसाला मी तुम्हाला सांगते का काय काय घेतलं होतं. 1.5 वाटी खोबऱ्याची घेतली होती, लसूण घेतला, त्याच्यानंतर कांदे घेतले होते, तेजपान, धने घेतले होते, लाल मिरच्या घेतल्या होत्या, सुक्या लाल मिरच्या, अद्रक घेतला, कढीपत्ता, कोथिंबीर, हे सर्व आता आहे ना मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सारासाठी. आणि आई आहे ना आता पुरण तयार करू राहिले. तोपर्यंत आहे ना मग म्हटलं आम्ही इकडची बाजू धुवून घेतो. पापडाची डाळसुद्धा दळून झाली तर ती घरामध्ये नेऊन ठेवली आणि आता ना घराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर धुवून घेतो. तर गिरणी काय आत्ता मी धुतली नाही, फक्तच तिच्यातले जे काही पिठाची धूळ वगैरे होती ना ती काढून घेतली बाहेर आणि ती ना एक साईडला ठेवून दिली. आता उद्या वगैरे मला जसा वेळ मिळेल ना तशी गिरणी स्वच्छ पुसून आणि तिचा कवर घालून ठेवून देईल. तर हा माझ्याकडे ब्रश आहे बघा, खूप मस्त अशी फरची त्याच्याने ना चोळता येते, जास्त वाकायची गरज पडत नाही आणि खराटा पण हातात घ्यायची गरज एवढी काही पडत नाही. थोडंफार वाटलं ना मला कुठे चोळायला तर मी खराटा घेते. तर यांना म्हटलं थोडीशी मला मदत या तुम्ही. आता हे आले मला फरची धुवायला मदत कराय, कारण आहे ना बोर चालू केली ना का पाईप एवढा पाण्याने जड होतो ना त्याच्यामुळे ना एकट्या माणसाला धुता येत नाही. म्हणजे ब्रशनी किंवा खराट्याने फरची चोळा आणि पाईप पण पकडा. त्याच्यामुळे यांना म्हटलं तुम्ही आहे ना पाणी मारायचं काम करा आणि मी फरची चोळायचं काम करते खराट्याने. तरी ते ना मी आता फरची धुवायला घेतली. भांडे घासून झाले, किचन पण माझा धुवून झालेला आहे, बेसिंग धुवायचं बाकी आहे. आई पुरण करते, बाहेरच बसली आहे ती, म्हणा मी मस्त हवेत बसूनच पुरण तयार करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी मसाला वाटून घेईल. रात्रीच्या वेळेस बाहेरची फरची धुतली ना का रात्रभर मस्तपैकी फरची सुकून जाते आणि त्याच्यावरती कोणाचे पाय वगैरे चालण्याचे पडती नाही ना, त्याच्यामुळे ना मग पायांचे डाग वगैरे सुद्धा फरचीवर पडते नाही. एकदम मस्त रात्रीतून फरची वाळून जाते आणि बाहेरची माती वगैरे ओली होते ना ती सुद्धा वाळून जाते. तसं दिवसा धुतली ना का मग काय होतं का मग बाहेरचे जे चिखलाचे पाय आहे ना ते सर्व काही फरचीवर येतात. त्याच्यामुळे ना मी शक्यतो रात्रीच्याच वेळेस बाहेरचा परिसर सर्व काही घराच्या आजूबाजूचं धुवून घेते. तर बघा मस्त असं घराच्या आजूबाजूचं सर्व धुवून झालं आहे. यांनी भिंतीसुद्धा धुवून काढल्या. फरची धुताने ना अशा भिंतींवरती पण पाणी मारायला लागतं, म्हणजे जी काही धूळ वगैरे आहे ना ती सर्व निघून जाते. म्हणजे उद्या आहे ना सकाळी उठल्यानंतर आहे ना मला जास्त काही बाहेरचे असे कामं राहणार नाही. आईने इथे लगेच डाळीचं पातेलं रिकामं झालं, ते परात वगैरे असे जे काही भांडे बाहेर काढेल होते ना ते तेवढे भांडे घासून घेतले. तर आता एक बाजू घराची धुवून झाली, आता इकडची बाजू धुते, मग तिकडची बाजू धुते, मग समोरची गार्डनची बाजू धुते. म्हणजे घराच्या आजूबाजूचं सर्व काही साफसफाई झाली. धुतल्यानंतर आहे ना खूप भारी वाटतं.
आई आणि हे म्हणे का कशाला धूत वगैरे बसते, राहू दे आता, दे ठेवून. पण म्हणे तुला लय हाऊस धुते तर धू बाई, तुला बरीच हाऊस आहे. तर मी म्हटलं मग ते धुतलं नाही ना तर मला झोप येणार नाही, मला करमायचं सुद्धा नाही. तर मग मी ना घराच्या आजूबाजूचं सर्व काही स्वच्छ धुवून काढलं बघा. धुतल्यानंतर खरंच खूप मस्त वाटतं. एवढं काम करून आहे ना अजून फ्रेश टवटवीत. अजून तर किचनमधलं बेसिंग धुवायचं आहे आणि मसाला वाटायचा आहे. त्याच्यानंतर व्हिडिओची एडिटिंग करायची आहे, तेव्हा उद्याचा व्हिडिओ दुसरा आपला तयार होणार आहे. नाहीतर याचा स्पेस भरला तर पुन्हा व्हिडिओ तयार होणार नाही. किती वाजले आधी, किती वाजले बाळा? मला ते 11:15 वाजले असते. 10:30 वाजलेत तरी पण अजून फ्रेश आहे. चला आता मी मसाला वाटून घेते आणि बेसिंग धुवून घेते. सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभरात्री.